हे बघा ना, स्लीप होऊ शकतात असं दगडावरून बसून बसून येतात दादा इकडे. कैसा लग रहा है भाई? उतरते कैसा लग रहा है? उतर में पट्टी है. पट्टी मंडळी कशी जाते जवळ होतं. हात टेकून टेकून म्हणायला पाटील वगैरे कसं झालं, 2 टेक हात टेकत बघा बघा. नमस्कार मंडळी, मी संदेश, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज मी चाललेलो आहे भीमाशंकरला. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंगाचे मी आज दर्शन करण्यासाठी चाललेलो आहे. तर हे लोकेशन आहे महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यामधील ना सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये वसलेले छान असं हा मंदिर आपल्याला पाहायला भेटत असतो. तर छान असा आपल्याला परिसर पाहायला भेटते. मस्त छान असं खळखळणारे ते झरे वाहणारे आहे बघा. इकडे आपल्याला काट्या पण भेटतात, छान अशा काट्या. तर काटे पाहिजेत आपल्याला. काकडी आहे, सर्व काही गोष्टी आहेत. तिथून सुरुवात झाली आपली खांडस गावामधून आपली ट्रॅकिंग सुरुवात झाली. ते आपल्याबरोबर कोण कोण आहे ते पुढे बघूया आपण. जाऊया पुढे आपण. ट्रॅकिंग करत करत जाणार आहोत आपण. रस्ता जरा खडबडीत आहे असं थोडं. बघा माझी बायको इकडे हे बघा. हाय हाय काय हाय कर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपल्याबरोबर ट्रॅकिंगसाठी कोण कोण आहेत बघा. रसिंदरचे मिसेस हे बघा. हाय करा हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पुढे दुर्गेश आणि काय वेदांत. ओके. फर्स्ट टाइम कोण? आम्ही फर्स्ट टाइम आहोत. दुर्गेश हा तुम्ही जवळ. आम्ही सेकंड टाइम. ओके. अच्छा गाववाले आपल्याला गाववाले भेटले तिकडे. चिका हा बघा गाववाले. त्यांच्या डोक्यावरती असं म्हणजे दुकान आहे त्यांचं, स्टॉल आहे असं. काकडी बिकडी असतात, मखे बिके लिंब काय असतात असे. मग परत तुम्ही संध्याकाळी खालती. वा भारी. ह्या स्टेपले बेकार आहेत हो. हे बघा मोठे मोठे आहेत. अशा पाऊल एक एक मोठा टाकायला लागतो. चला रसिंदर आहे आपल्याबरोबर. रसिंदर काय वाटतं बाकी? रसिंदर दुसऱ्यांदा येतोस ना तू? लय भारी रे. हे फर्स्ट टाइम आहे. तर आपण 7:15 ही ट्रॅक चालू केलेली आहे. सकाळची 6:15 वाजलेत आता. तर किती 2 वाजता चालू केले रात्रीचं. हां रात्री 2 काय लोक तर रात्री 2 वाजताच गाड्या आल्यात. म्हणजे त्यांना सकाळची आरती तरी भेटू शकते ना. आरती पण असेल ना आरती. म्हणजे मग दर्शन लवकर म्हणजे लवकर भेटू शकतो तिथे. रस्ता बघा, पायऱ्या नाहीत काय नाहीत अशा. स्टेप लय खतरनाक आहेत पण छान अशी डोंगर रांग आपल्याला पाहायला भेटत सह्याद्रीच्या. वाव. आणि गवत बघाल ना किती वाढले असं खूप सारे. श्रावण महिन्यामध्ये आपण आलेलो आहोत. सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला भेटतो छान असं. फायनली आपण आलेलो आहोत गणपती मंदिराच्या इथे. त्यालाच गणेश घाट असं नाव पडलेलं आहे इथे छान असं. आपण ह्या वाटेने खालून लोक येत आहेत, भाविक येतात खालून. बायको येते टेकत काठी टेकत. चला मंदिरात जाऊया आपण. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया पहिलं. जागोजागी असं झाडांवरती ना मस्त भीमाशंकर मार्ग जाण्याचं असं दाखवलेलं आहे बघा. पायऱ्या म्हणून अशा कुठे नाहीत. खडकाळ दगडामधून आपल्याला ती वाट काढत जायचं. पायवाट, पूर्ण पायवाट. एक एक पाऊल आपल्याला जपून टाकायला लागतं तिथे असं. कारण की आता पावसाची वाट आहे. दगडी पण गुळगुळीत होतात, स्लिप होतात त्याच्यात पाय. बघा एक एक ढेंगा टाकायला लागतो मोठा असा. ते आता दगडावरून असं टाकू शकत नाही. त्याच्या पायले मोठे मोठे स्टेप आहेत. तिथून आहे काय स्टेप? चला थांबायला लागतं, स्टॉप होते. अरे तो मित्र तिकडून गेला. हाय का रे? हा नाही इथून नाही रस्ता. बघूया. हाच रस्ता होता पूर्वीचा. हा काय? हा शॉर्टकट मारत जातोय आपण. अरे हे काय इथं आलो आपण. डायरेक्ट मला सापडले आणि मी डायरेक्ट वरती शिडी चढून वर आलो डायरेक्ट. भीमाशंकरच्या आपण अभयारण्यामध्ये आलेलो तर आपल्याला कोणते नियम आणि त्यांचं सूचनेचं पालन करायचं आहे बघा. सिगारेट नाही पियाचं इकडे, लायटर बिटर, आग लावण्याची नाही, दारू नाही, पिशवी नाही, बाटल्या भेटल्या इकडे टाकायच्या नाहीत. जागोजागी असते ना कुठे कुठे म्हणजे डस्टबिन दिले आहे तिकडे. हे भारी आहे जरा सपाट. जरा सपाटावरून चालायला काय वाटत नाही एवढं. 6 जण आम्ही ट्रॅक करतो. 6 जण.
2 लेडीज आहेत. जाम धमाल झाला मंडळी. बायको फर्स्ट टाईम माझ्याबरोबर ट्रॅक करण्यासाठी आले इकडे. ट्रॅक कधी करायला येत नाही ना, तर अशी ट्रॅक नाही करायला. जाम घाम. हा सीन बघा, पुढचा सीन आहे ना जबरदस्त आहे. हे बघा हा वॉटरफॉल इथे एक नंबर. असं वाटतं ना आंघोळ करूशी वाटते. मस्त वाटतं. पाणी एवढा पूर्ण धबधबा. म्हणजे हे बघा खूप सारे पब्लिक भाविक चालले जाते वरती. आमचा नाश्त्याचा टाईम झालेला आहे. किती वाजले असेल? 8:30 वाजले. 8:30. तर म्हणजे आम्ही सकाळी निघालेले 5 वाजता घरातून. येण्याचा मार्ग म्हणजे कसं, पहिला नेरळला यायला लागेल ना. पहिला नेरळला, नंतर मग खांडच गावामध्ये यायला लागेल. नंतर मग तिथून मग तुम्ही ट्रॅक चालू होतं खऱ्या अर्थाने. बघा चला ठीक आहे, आपण थोडे हात धुवे आणि नाश्ता करूया. नाश्त्यासाठी काय काय आहे ते बघूया, काय काय आणलेले ते. छान इडली, मस्तपैकी इडली बरोबर चटणी, चहा पावडर, सॉरी चहा आहे, चहा पावडर बोलते, चहा आहे. चला चटणी बघा कशी आहे, मस्तपैकी. चमचे होते ना. हे इडल्या घ्या. इडल्या कशा झाल्या बघ, सॉफ्टी कशा झाल्या, टेस्ट सांगा. मीच केले ते. हे बघ डिश मध्ये दिले. आपण झोपलाय इथेच राहू दे ना, एका ह्याच्यात. चटणी आपण बनवून आणते. चटणी बनवायला काल माणूस आणलेला आहे की वेगळा माणूस होता आपल्यासाठी? आणलेला. ते कशी आहे भाऊ? सॉफ्टी आहे ना मस्तपैकी. मीच केले ते इडल्या. लिस्ट कोणी दिलेली? लिस्ट मटेरियल ह्याने आणलंय पण. मस्त झाले चटणी. मस्त ना चटणी, भारी आहे ती. लांजाच्या माणसाने खा का. बघा तुम्ही खाऊन बघा ना, चटणीची टेस्ट तीच आहे का वेगळी झाली होती? ठीक आहे. तीच आहे. आणि तिखट पण आहे मस्त रे. आम्ही मिरच्या टाकून घेतल्या. मी छान मस्त. मी नव्हती इंच्याजवळ चटण्या बनवायला. त्या चटणी नाही तिखट पण असेल तर जरा वाटते जरा ती चटणी. टाकू का? म्हणजे आम्ही नाश्ता केला आणि व्यवस्थित असं आम्ही कचरा ना पुन्हा आम्ही त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकतोय. तुम्हाला वाटतं आम्ही इथे टाकतोय असं काही नाही. कचरा विकता सर्व साफ पाहिजे आपल्याला. असं पर्यावरण आपल्याला जपायचं आहे छान असं. पण ऑलरेडी हे माणसं काय काय लोक आले होते इकडे. हे बाटल्या खूप साऱ्या पडल्या तिकडे बघा. पण आपण मस्त नाही, ह्या आपल्याला उचलू आपण. ते आपण पर्यावरण आपल्याला छान असं जपायचं. पण खूप साऱ्या बाटल्या आहेत तिकडे हे बघा. आणि तो बोलतो पुढे आहे ना तो डोनाल्ड ट्रम्प, म्हणजे डस्टबिन, त्याला मी डोनाल्ड ट्रम्प बोलतो. पूर्ण भरला आहे तो. चला जाऊया. द्या इकडे बॅग. बॅग माझी पूर्ण भरून टाकली, पूर्ण अशी आहे. अजून काय कोणाचं द्यायचं आहे? दगडे पण टाकले. हा द्या. एक दगड आहे. मला काठी घ्यायचं द्या. इथं घे काठी. त्याला कचरा उचलायचा आहे ना. कचरा आपल्याला उचलायचा. बाटल्या 4-5 उचल्या अशा आणि त्या डोनाल्ड ट्रम्प मध्ये टाका आता. चला ठीक आहे, झालं ना व्यवस्थित ना आता? एकदम फ्रेश ना मंडळी? चला पुढचा प्रवास चालू झालेला आपला. इथे फुल भरलाय, आपण पुढे टाकूया. वरतून येतील आपल्या लोक तिथे दर्शन वरून. काय बोलतो बाकी भाई? चलो चला. इथे काकडी बिकडे. दादा ते एकटाच तू? किती वाजेपर्यंत? काय 6 वाजेपर्यंत? वा. काकडी पण आहे मस्त. चणे शेंगदाणे लेमनच्या गोळ्या स्टॅमिनासाठी चांगले असतात तिकडे. काकडी पण आहे छान. लिंबू पाणी. खेकडी खूप आहे तिकडे. खेकडी रात्री खेकडे नाही यायला पाहिजे इकडे. नाही काय खेकडी खूप आहेत ना इकडे. जाम खेकडे आहेत. बिलामधून आम्हाला कुकडी खूप खेळत आहेत त्याच्या. आम्हाला बघतात आणि पळतात आतमध्ये. बघा ना झाडं बघा. हे आंब्याचं झाड आहे ते. वाव मस्त रे. आंब्याचं झाड एवढ्या जंगलामध्ये. छान असा व्ह्यू पाहायला भेटते. पुढे आपल्याला मस्तपैकी सह्याद्री पूर्ण पाहायला भेटते. आणि वरती सह्याद्रीमध्ये डोंगरावरती ना चादर अशी धुक्याची आपल्याला पाहायला भेटते. वरती धुकं पूर्ण पाहायला भेटते आपल्याला. तसा तिकडे जायचं क्रॉसमध्ये. आपल्याला खूप चालायचं आपल्याला. घनदाट जंगल. पुढचा वॉटरफॉल बघा कसला जबरदस्त वाटतोय. पावसामधील वॉटरफॉल. किती उंचावरून पाणी येते ना असं वरती. आणि हा पूर्ण एकाच आहे. एका वॉटरफॉल इथे मिळण्यासारखं आणि जास्त पाणी आपल्याला पाहायला भेटते. खूप सारा मोठा वॉटरफॉल. पुढे भूस्खलन झालं आहे असं, म्हणजे जमीन अशी हे झालं आहे. आणि पूर्ण आपल्या छान असा वरती धुकं पाहायला भेटते. वाव खतरनाक एक नंबर. आपली छान अशी सह्याद्री पाहायला भेटते. जाम चिखल आहे. जाम चिखल. पाय जातोय पूर्ण. भात लावून इथं भात लावून. लय भारी चिखल आहे. हां लय भारी वाटेल. जरा पडून दाखवा एकदा बघू. पडून दाखवा कसं वाटतं ते बघूया आपण चिखलामध्ये. पदरगडला जाण्याचा मार्ग आहे इकडे. किल्ले पदरगड, तालुका खेड, जिल्हा पुणे. सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागतर्फे हा आपल्याला बोट छोटासा लावायला पाहायला भेटतो इकडे. त्या साईडला राईट साईडला पदरगडकडे जाण्याचा मार्ग. आणि आपल्याला स्ट्रेट जायचं भीमाशंकर मंदिराकडे. म्हणजे छान अशी आपल्याला पुढे गुरं पाहायला भेटतात. चांगली चरून रवण करून आलेले छान असे बघा.
काळू बाळू आहे आपल्याला पुढे पाहायला येतोय. याची शिंग बघ कसली आहेत. अरे हा मारकोडा बैल दिसतो का काय भाई. हे बघा मस्त छान गुरं असे चरून आलेत मस्त. खूप सारी गुरं येतात ना हे बघ. चल काळ्या बाळ्या पांड्या हौश्या वा छान असा व्ह्यू पुढे पाहायला भेटतो पावसाळ्यामधला. झरे पूर्ण खळखळणारे पावसामधले आपल्याला पाहायला भेटते तिथे. आणि सर्वात अवघड असा म्हणजे जे दगड नसती ना तर का अवघडच झालं असतं आपलं. हे साईडने दगड ठेवले सेफ्टीसाठी. हे बघा इथे छान मस्त पैकी खाली पूर्ण दरड आहे ती मोठी का मोठी. हे बघ हा पूर्ण स्टेप दगड नसतं ना इथे अवघड असतं थोडं. ठेवले असतील दगड. हा ठेवलेले आहेत ते दगड. एका साईडने आता वरवरून जायला लागतं. हा चला गाईज फॉलो मी आता म्हणते अवघड स्टेप आहे बघा. हे दगडात असे गळगळत असतात. भीती वाटते थोडी अशी. वरून यायला लागते बघा. इथून आपण आलोय असं किती अवघड सारखं आहे बघा ना. सुंदर असा स्पॉट आपल्याला पाहायला भेटे. हे झाड बघ केवढा लकटलंय. बापरे झाड केवढा मोठा लकटलंय. खतरनाक एवढा बघा ना. मुळा सकट आलाय तो वरून. पहा तसं इथलाच झाड आहे तो. डायरेक्ट दरी खाली दरी. डोंगरामध्ये भूस्खलन या वर्षीच झालंय बघा. पूर्ण झाडं बिडं असे आलेत ना वाहत अशी वरून. डोंगरच पूर्ण असं झालंय खचलंय पूर्ण. मोठी मोठी झाडं वरतून आले ते. आमचे रस्ताच कुठेतरी नाहीसा झालाय पूर्ण. हे बघा कसले जबरदस्त आले ना. किती पाण्याला प्रेशर असेल पाऊस जर जास्त पडला तर. आत्ता जेवढं पाणी दिसतंय कुठेतरी पावसाचा पण जोर कमी आहे ना त्याच्यामुळे हा मस्त पाणी उकळीचं पाणी उकळी. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. झालं दर्शन व्यवस्थित. रात्री आला होतात का तुम्ही. काल अच्छा रात्री. अच्छा ओके. तू दर्शन घेतलं मस्त छान असं. तुझं नाव काय. अंश. ओके कुठून आला. धामणी. कुठं आलं ते. अच्छा ओके ओके छान रे. तू असं स्वतःहून चढल्यावरती. वा व्हेरी गुड रे. कितवीला आहे तू आता. फर्स्ट इयर. ओके म्हणजे पहिलीला. ओके खूप छान मस्त मस्त. चला ओके झालं दर्शन भाऊ व्यवस्थित ना मस्त छान असं. किती वाजता रात्री 2 वाजता आम्ही काल आलं. अच्छा किती वाजता रात्री दर्शन घेतलं 9:30ला. 9:30 रात्री. हा रात्री. अच्छा ओपन असं मंदिर असं. हो नंतर रात्री 2:30ला पण चालू केलं. हो अच्छा ओके व्हेरी गुड चला ओम ठीक नमः आहे. शिवाय. ओम नमः शिवाय. सुंदर ही जागा कशी आहे. पीच आपला. आतमध्ये आहे ना जंगल भारी आहे. हा अजून चांगला भारी आहे. आता जंगल छान झालं. वाव अरे पालकुंड बिलकुंड बघ ना. मला काय वाटतं ती पालकुंड खतरनाक वाटत बघ ना खालती. म्हणजे असं वाटतं ना ते सापांचाच आकार वाटतो ते साप असे. दर्शन करून आले ते मस्त छान असं. त्यांचं एकच टी शर्ट असं. का अजून किती टाइम लागेल वरती. कमीत कमी 1.5 तास. 1.5 तास. ओके सपाट किती आहे. आता हा सपाट तुम्हाला 15-20 मिनिटाचा आहे. हा हा मग ती चढण चढली की तुम्ही टेन्शन नका. पण सावकाश चढा. बरोबर काय घाई नाही करा. आता आरामात पोहोचा. शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. फक्त मनाची तयारी ठेवा. यस यस. कुत्रे पण आहे. कुत्रा मस्त छान असा. कुत्रा तुम्हीच आणलं का. कुत्रा मस्त बघा. चपाती खात नाही तो. नॉनव्हेज वाला दिसतोय. चला काका हो. ओम नमः शिवाय. मंडळी बघा इकडे छान असं दगडीवर दगड असं मांडलेलं आहे छान असं. आणि पुढे मस्तपैकी शिवशंभो आपल्याला मूर्ती पुन्हा छान अशी पाहायला भेटते बघा. शंकर महादेवाची. आणि असे छान असे आपण पण मांडलो नाही कोणतं मांडा. दगडीवरची दगड मांडतो असा आपला मोठा स्टॅच्यू असणार. वरती काय करत होतो पाण्यात. आपण ना 4-5 दगडी तरी हे करणार. हे बघ भाजी बघ. छान अशी आहे बघा ना. कसलं मस्त वेगळं असं आहे ना. रसेंदर बघायला छान मस्त. 1 2 3 4 5 6 नाही आमचा गावठाक नदलं. ओके ओके. काय मका हो तुमच्याकडे. मका 30 रुपये. 30 रुपयाला.
ओके, छान असं मक्के आहेत, चणे पण आहेत, शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे, चणे. पुढे काय जेवण बिवण चाललंय का तुमचं? हो, तुम्ही इथेच राहता रात्री? घरी आहे का तुमचं? इथं घर आहे का? ओके ओके. 2 टप्पे आपले पार झाले आहेत मंडळी. 3रा टप्पा फक्त हाड आहे आपल्याला वरती जायचं इथून. हे सपाटीवरती पुन्हा एकदा आपण आलेलो. काही काही लोक जणांशी नाश्ता विष्टा करतात इकडे, जेवण खावण. असे 2-3 हॉटेल आहेत इथे. फॉरेस्टचा गेट होता इथं. भाऊने उगाच सांगलं किती अनुभव आहे. काय आलं? फॉरेस्ट अच्छा, इथून जायचं का वरती? इथं, हा इथं गेट होता फॉरेस्टचा. अच्छा, मग तो खाली घेतला. तो त्यांनी खालती अरे हा काकडी बघ कसा सोलतोय पोरगा. हा बघ, हात बीत कापले. मुलगी विंटी उडवशील का? अरे कापता येतो का तुला? कापला हात बीत कापल. तावसा कापतोय. 3रा टप्पा आपला चालू झालेला आहे छान अशा पद्धतीने. वरती माकड आहे, माकूड. शेवटचा टप्पा आता, 3रा टप्पा, सर्वात हा टप्पा आहे. 1 तास आहे रनिंग. 1 तास, 1-1.5 तास लागेलच आपल्याला. 1.5 तास पकड. 1.5 तास. खतरनाक वाटतं रे. हा अरे होत्या, पण त्या पायऱ्या पावसातून खराब झाल्यात. पावसाचा लोंढा खूप येतो ना इकडे. पायऱ्या होत्या बाहेर. हा शेवटचा टप्पा आहे ना भाऊ? शेवटचा म्हणजे नाहीतरी 1.5 तास. अजून 1.5 तास. 5 फायनल आहे. ओके, मेन टप्पा. अजून एक आहे का ह्याच्याहून? म्हणजे आम्ही ना कोणाकोणाला विचारतोय ना असं. एक जण 2 तास सांगतो, एक जण 2.5 तास सांगतो. जाम भारी पडतो असं. जास्त कोणी सांगितलं ना उदास झाली जाम. गरम पण झालं असं. काठी आहे म्हणून बरं झालं. आपल्या पाठी पब्लिक बघा किती आहे, खूप सारा पब्लिक आहे. हा रिटर्नवाला पब्लिक आहे पूर्ण. करून बघा कशी येतात ते बघा. वरती बघा कसला आहे तो, जबरदस्त आहे रे. ही सापशिडी वाटते मला. सापशिडी आहे. नागमोडी इकडून तिकडून रस्ता जातो ना असा. हे बघा कशी येतात वरतून. उतरते वेळी हालत बेकार होणार आहे, जाम बेकार होणार आहे. शाप दमली रे, जाम दमली रे, दमली. लय बेकार ना, जाम दमली. कसं वाटतंय? परत येणार ना पुढच्या वर्षी? पुढच्या वर्षी पण यायचं. 1 नंबर शॉर्टकट. डायरेक्ट वरती नाही तर खालती. खालीच. मला वाटतं आपण किती डोंगर पार केले असेल? 1-2 तरी 2 तरी केलं असं. हा 3रा. सगळं दरड कशी कोसळले, इकडून वरूनच कोसळले पूर्ण अशी. हा जुनी आहे का? आताची नाही ना? या आलो होता टीव्हीला. हा हा हा. स्टेप बघा केवढ्या मोठ्या मोठ्या त्याच्या. एक एक पाय बघा केवढ्या वरती टाकायला लागतो असा. असा मोठा मोठा पीक टांगा टाकायला लागतो असं. इकडे चिकळ आहे थोडं रे. इकडे साईडने चाल जरा. चिकळ आहे, चिकळ इकडे. चिकचिकीत माती पूर्ण, तांबड माती बघा ना. यातून पाय स्लिप होऊ शकतात. अवघड आहे. मध्येच झाडाची मुळं पाहायला भेटतात. ही स्टेप खतरनाक आहे. सावकाश सावकाश. चल पुढे, चल पुढे. ही स्टेप मेन आहे. जा वरती. हा ना, चाल व्यवस्थित. कुठून कसा रस्ता आहे बघा ना, 1 नंबर. म्हणजे आमचा स्टॅमिना संपलेला बॅटरीचा. तेवढं हा बस बस. बॅटरी दुसरी घेऊ काय? नाही बस होईल एवढी. तेवढं नको, सर्व नको टाकू एवढं. हां, आपले बॅटरी संपलेली आहे मोबाईलची. चार्जिंग पुन्हा एकदा करतो इलेक्ट्रॉन पावडरने. हा खतरनाक. चला ठीक आहे. लेडीजला देऊ दे पहिलं. हां फर्स्ट मान. लेडीज आहेस? अरे लेडीज तू नाही आहेस. दे हे आधीला पहिले दे. हां, लेडीजच्या नावाखाली पहिलं घेऊन दर. हे घ्या. जोर से दबा रहा है मिट्टी. बम बम बोले. ओम नमो पार्वती पते महादेव. म्हणजे आमचा ग्रुप कसा आहे माहिती आहे का? आमच्या ग्रुपला नाव नाही काय नाही. आम्ही थांबतो आणि सर्व लोक मोजत मोजत जातो किती वर चालले आहेत. काउंट परत चुकला तर आम्हाला प्रॉब्लेम होईल.
आम्ही असं चाललोय. काय बोलतोय? बरोबर ना? आम्ही असा हळूहळू चाललोय. आम्ही जाणार वरती. किती पण वाजू दे, संध्याकाळ 5 वाजले तर वाजून किती पण वाजू दे, रात्र होते आपण परत जाणार. आम्ही जाणार, आणि परत पण येणार. हा, रिटर्न मारणार, परत येणार आहोत आम्ही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपले सबस्क्रायबर इथे भेटले तिथे छान असं. शिंदे हा 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 अच्छा. तुम्ही संतोष वाव, चंदनवाडी. चंदनवाडी ओके ओके ओके. तुमचे ब्लॉग बघतो मी. वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तो कोणतरी सबस्क्रायबर भेटला इथे, लय भारी. स्टेप चढतो. ही बघा, ही एवढी काठी दिसते तुम्हाला, 1-1.5 फुटाची एवढी स्टेप आहे. आपल्याला हा छोट्या छोट्या बाहेर पण एक पाऊल टाकायला लागतो, एवढा मोठा असा मध्ये मध्ये आहे त्याचा स्टेप. पुढे पण बघा, आता पुढे झाडाची मुळं आले, त्या मुळांमधून दगडांमधून असा व्यवस्थित पाय बी टाकायला लागतो. असं इकडे असा व्यवस्थित जायला लागतो. आपण ठीक आहे पुरुष मंडळी, पण महिला पण येतात आपल्याबरोबर, त्या पण भारी चढतात. एवढे असं विभा शंकरला जातात मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. जाम दमायला होतो आता मला, दमायला झालं. आणि खाली चिखल पण आहे, असा थोडासा चिखल. जाम दमलो, जाम दमलो. फास्टमध्ये आलो ना की दमायला होतो. स्पीकर आणले. हा, व्हेरी गुड, मस्त स्पीकर आणले. चौघेच ठीक आहे. हो या शाबा, वाव लय भारी. सावकाश सावकाश, शूज तुट गया. हे बघा ना, स्लीप होऊ शकतात असं दगडावरून बसून बसून येतात दादा इकडे. भाई खतरनाक आहे, खतरनाक. हे बघ कैसा लग रहा है भाई? उतर दे कैसा लग रहा है? उतरने में पट्टी है ना, चढ़ने में मजा आता है, उतरने में. हाँ 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 हाँ, काठी पण तुटली भाऊची. भाई हात टेकत 2-2 चाललाय. तर मी कशी चालेल मग? आता बायको कशी चालेल तोच माझा विचार चाललाय आता इकडे. कशी तिला आणायची खालची. हो हो हो, हे बघा ना कसं येत आहे तिकडे लोक. अरे हो, 2 हात टेकून खालती यायला लागतं. दगड स्लिप होते तिकडे, हा ना, मोठेवाले दगड बघा. हां 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 हां. बघा इथे जाम ट्रॅफिक झाले. चला दुर्गा चला. धुकं बघाल ना, जाम धुकं आहे. तुम्ही बाजूला जाऊ. आमचे ट्रक पाठी डायरेक्ट ट्रेलर. ट्रॅफिक झाली, जाम ट्रॅफिक. आणि पूर्ण धुक्याची चादर आपल्याला पसरलेली दिसते इकडे सह्याद्रीवरती. म्हणजे हे स्टेप बघा कसले ते बघा ना, पूर्ण काळा दगडामधून अशी ही वाट काढते वाकडे तिकडे. 2 हात टेकून वरती. हात पकडू काय? महिला मंडळ पण आहे आपल्या पाठीवर. एवढा प्रेम माझ्या. तिचा हात पकड. तिला घ्या पाहिजे, तिला घ्या. काय म्हणतोय रे? हा ना, येशील का बोल मग? काठीला घे, काठी अशी पकड या गाठी. त्या काठीला पकड. 2 हात टेकला ना, आता येणार ती वर. ये चल, ठीक आहे. अरे ये काठी पकडा, काठीला सपोर्ट पकडा. अरे बाबा, 2 दगडांचं ही शानी 2 माणसं वरती गेली साखल नसल्यासारखी. तर अगं तुला ठेवलेली कशाला तिथं? मी एकदम बलवान माणूस तर. हे थांबा थांबा, हे तर खतरनाक आहे भाऊ. हे बघ, आणि खाली बघा कशी दरी आहे इकडे. काश हा स्टेप आहे, हा स्टेप अवघड आहे. अजून एक आहे. अजून एक आहे. अरे हा पण अवघड आहे. हा पण कातलावरचा पूर्ण आहे स्टेप. ह्याच्यापेक्षा भारी आहे. हो माय गॉड. हां 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 हां, म्हणजे हे बघा कसं जायला लागतंय ते. आडव्यान गावंडन असं वर जायला लागतोय. चल पुढे चल. छान असं वॉटरफॉलचा आनंद घेताना लोक आपल्याला पाहिलं. दर्शन करून आले छान असे. कोणी आंघोळ करतोय, कोण चेहरा धुतोय, असं मस्त छान असं. अर्धा तास बाकी बोलतोय अजून, कारण की थांबा लागतो. चला. हो हो होय. महादेव ओम नमः शिवाय. स्टेप आहे जरा थोडं अवघडच आहे, पण बघा ना पाटील कसं चालले बघा रसेंदर भाई. पाटील मी कशी चालले बघा त्याला धरून धरून. अरे अरे चला चला, खालून 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 खालून. मंडळी कशी जातात बघा लोक. हात टेकून वर जायला लागतो. वरून जाताय का तुम्ही? वरून 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 पण आहे. अरे हा रिस्की आहे जास्त, खाली दरी पण आहे ना. बघा यांनी बघा असं वरतून स्टार्ट मारलाय.
पाटील बघा कसं झालं, दोन टेक हात टेकत बघा बघा. हॉलिवूड जंगल आपल्याला पाहायला भेटतं. इथेच पिक्चरची इंग्लिश आपल्या शूटिंग होत असते मला वाटतं असं. एवढ्यावरती मारायला हॉलिवूड पिक्चरची शूटिंग इकडेच होत असतात. इकडे पाटील पण आपला रसेंद्र काढतो इकडे फोटो बिटो. हे मोठे मोठे झाडं इकडे पाहायला भेटतात. असे छान असा हॉलिवूड सीन आपल्याला पाहायला भेटतात इकडे. ते मध्ये रस्त्यामध्ये ना मोठमोठी झाडं अशी पडली ती बघा इकडे. उलटी आपण पलटी करून जायला लागतं तिकडे पाय टाकून. फायनली मंडळी आपण ना 4.5 तासाचा ट्रॅक कंप्लीट करून आपण पोहोचलो आहोत. टार्गेट पूर्ण केलं. टार्गेट पूर्ण केलं. वाटत नव्हता या चढे आता म्हणजे हळूहळू का नव्हत्या पण आली चढली वरती. हां दुर्गे आहेत कुठे? आपण हा पोहोचतोय कसं आम्हाला सोडून आहे बघा. वरती जाऊन जातो कुठे काय समजतच नाही. मित्र भेटला होता त्याला. मित्र भेटलेला विसरला आम्हाला. फायनली असं आता जाऊया आता म्हणजे जाऊया आपण आता दर्शन घ्यायला. अरे बाबू गर्दी बघा काय जबरदस्त अशी गर्दी पाहायला भेटते भीमाशंकरला. मंदिराची रात्रीची वेळ 9:30 पर्यंत असतो. 9:30 वाजता बंद होतं इथे बघा. सकाळी 5 वाजता मंदिर चालू होतं आणि रात्री 9:30 वाजता मंदिर हा बंद होत असतो. खाण्याची आपल्याला स्टॉलची दुकानं पाहायला भेटते प्रसादीची विकायची. दर्शन इथूनच आपल्याला पाहायला मिळतं. मुख दर्शन. जय भोलेनाथ. भोलेनाथ बाबा की जय. इथून मुख दर्शन छान अशा पद्धतीने मुख दर्शन. अरे लय भारी. तू हवा आलाय लागतं त्याला. 4 माणसं आणि एक वरती माणूस बसू शकतो. छान असं 4 माणसं उचलायला आहेत का ना. 2 इथूनच तेवढ्याच मंदिरापर्यंत का? अच्छा किती असतात काय साधारण सांगा. 300 रुपये. 3,000. 3,000 मी 300 रुपये बोलला. हां इथून इथपर्यंत 3,000 रुपये मंडळी. तिथून तर तिथपर्यंत जायचं. डायरेक्ट दर्शन काय? अच्छा दर्शन स्पर्श ठीक आहे मग. दर्शन करूनच नाही तरच नाही. ओके लय भारी. हां ते तर आहे तो. हां थंडगार वाटलं रे. मी कधी लावत नाही फर्स्ट टाइम लावते. हे काय असते गणगुली असते का? ओके अच्छा. तू कुठला इथलाच आहेस का? इथला रहिवाशी? कोंडवर. नितीन दादाकडे आलेलो आपण. हे काय टाकलं आता काय लिहिले? महाकाळ. ओके वाव. अरे महादेव एकदम चमकलो. म्हणजे आपण दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण आलेलो आहोत भीमा नदीचं जिथे उगम होतं तिथे आपण आलेलो आहोत आता. आणि पुढे आहे ते गणपती बाप्पाची मूर्ती छान अशी प्राचीन अशी गणपती बाप्पाची मूर्ती. इकडे काळो काय थोडंसं नंदी पण आहे पुढे. भीमा नदीचं उगम इथे मंदिर आहे. कसलं मंदिर आहे? आवाज हे नाही भीमा नदी उगम स्थान कुठे हे का? अच्छा इथे. मावशी कसलं फुल आहे हो? काय गौरी कमळ. ओके किती रुपयाला आहे हे? 100 रुपये. गंगाजल पण आहे बघा. एक पायाने जरी अपंग असले तरी पण ते आज आपल्या भीमाशंकर मंदिरापर्यंत आलेत. मस्त छान असा सगळं आले भारी. एवढा तुम्ही ट्रॅक केला एवढा म्हणजे एक काल गेलो त्या सदरगडला अच्छा ओके. आणि मग नंतर त्याला सुरुवात झाली माझी. तिथून गेलो दर्शन घेतल्यानं लगेच माघारी जनार्दन नारायण पानमन तालुका कर्जत जिल्हा रायगडमध्ये. ओके आई रसिंदरने आनंद घेतला मस्त पाण्याचा. हे मस्त नको रे. पण आता भीमाशंकरचं खास छान असं दर्शन आपण घेतलेलं आहे. मस्त महिला मंडळ पण मुखदर्शन केलं. 1.5 तास गेला आपल्याला. हां तर फायनली मंडळी आपण हा व्हिडिओ नाही इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मंडळी बाय धन्यवाद.